हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील 28 फेब्रुवारी 2021 रोजी स्टाफ नर्सचा जो पेपर झाला त्या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न पाहणार आहोत. गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. हे 15च्या 15 प्रश्न या पुस्तकांमधूनच आलेले आहेत आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे BEHKN प्रश्नचिन्ह. 2 प्रश्नचिन्ह आहेत म्हणजे आपल्याला 2 अक्षरं सांगायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, बीच्या नंतर C आणि D 2 अक्षर सोडले तर E आलं. ईच्या नंतर F आणि G 2 अक्षर सोडलं तर H आलं. Hच्या नंतर IJ 2 अक्षर सोडली तर K आलं. K नंतर LM ही 2 अक्षर सोडली तर N आलं. मग N नंतर OP ही 2 अक्षर सोडली तर Q येईल आणि Qच्या पुढे RS सोडलं तर T येईल, म्हणजेच QT हे आपलं उत्तर आहे. आणि 2-2 अक्षरं सोडून ती अक्षरं दिलेली आहेत. त्याच्यानंतर पिक द ऑड वन म्हणजे वेगळा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर टीचर, पॅरेंट, स्कूल, स्टुडंट याच्यामध्ये ऑड वन पॅरेंट आहे कारण बाकी सर्व शाळेचे भाग आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे राहुल रँक्स 7th फ्रॉम द टॉप अँड 59th फ्रॉम द बॉटम इन अ क्लास. हाऊ मॅनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. म्हणजे काय, तर राहुलचा समोरून किंवा वरून 17वा क्रमांक आहे आणि खालून 59 म्हणजे 59वा क्रमांक आहे. मग या स्वरूपाचं उदाहरण कसं सोडवायचं, तर वरचा किंवा समोरचा क्रमांक अधिक मागचा क्रमांक वजा 1 असा तो फॉर्म्युला आहे. मग आता हे जर आपण सोडवलं तर याची बेरीज किती होणार आहे, 57 आणि 59ची बेरीज होणार आहे 9 आणि 7 16शी 6 हातचा आला 1, 5 आणि 6 ने 7 76 वजा 1 म्हणजे 75 हे आपलं उत्तर येणार आहे. तर D हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 6 पर्सन्स HIJKL अँड M आर स्टँडिंग इन अ सर्कल. I is between M and J, H is between L and K, M is the left of K, who is between H and M. तर आपल्याला एक वर्तुळ काढावं लागेल या ठिकाणी आणि त्या वर्तुळामध्ये 6 जण 1 2 3 4 5 आणि 6 जण. आता पहा काय दिलेलं आपल्याला, I is between M and J. मग इथं समजा M आहे तर इथं I होईल आणि या ठिकाणी J होणार आहे. I is between M and J. पुढे काय दिले, H is between L and K आणि M is left of K. मग इथं जर K आला तर ही डावी बाजू असते, मग M हा Kच्या डाव्या बाजूला झाला आणि H is between L and K म्हणजे इथं H आला आणि इथं L आलेला आहे. आता विचारले काय आपल्याला, हू इज बिटवीन H अँड M. तर H आणि M यांच्यामध्ये कोण आहे, K आहे, तर ए त्याचं उत्तर आहे K. अशा पद्धतीनं ती आपल्याला शिटीने अरेंजमेंट करायची होती. तर K हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे रमेश इज यंगर दॅन सुरेश बाय 9 years. इफ देअर एजेस आर इन द रिस्पेक्टिव्ह रेशिओ ऑफ 7 म्हणजे 7.9, हाऊ ओल्ड इज रमेश. तर या ठिकाणी पहा, आता या दोघांच्या वयामध्ये कितीचा फरक आहे, 9 वर्षांचा फरक आहे. म्हणजे हे असं सोडवावं लागेल आपल्याला 9x वजा 7x. म्हणजे मी मराठीत सांगतो, रमेश हा सुरेशपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. ही म्हणजे त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे 7.9 आहे. तर रमेशचं वय किती असा तो प्रश्न आहे आपल्याला. तर यांच्यातला फरक किती आहे, 9चा आहे. मग 9मधून 7 गेले, राहिले 2. मग 2x बरोबर 9 आलं. x बरोबर 9 भागिले 2 जर आपण केलं तर किती येणार आहे, ते 42 8 4.5 येणार आहे. आता पहा, रमेशचं वय 7x आहे कारण रमेश लहान आहे. मग 4.5ला आपल्याला 7ने गुणावं लागेल. मग 4.5 गुणिले 7 जर आपण केलं तर 7×5 35ला 5 हातचे आले 3, 7×4 28 आणि 3 31 आणि एक घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल. 31.5 हे त्याचं उत्तर आहे. ए त्याचं उत्तर आहे 31.5. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे X and Y are married couple. A and B are the brothers. A is the brother of X. How is B related to Y असा तो प्रश्न आहे आपला. तर मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर X आणि Y हे जोडपं आहे, म्हणजे लग्न झालेलं नवरा बायको आहेत आणि A आणि B हे भाऊ आहेत. A हा Xचा भाऊ आहे, Xचा भाऊ आहे. मग X जर आपण पती मानला तर A हा Yचा दीर किंवा भावा होईल आणि X जर Yची पत्नी मानली तर A हा Yचा
कोण होणार आहे, तर मेहुणा होणार आहे. आणि हाऊ इज बी रिलेटेड टू वाय, मग बी हा एचा भाऊ आहे आणि ए जर वायचा मेहुणा असेल तर बी सुद्धा वायचा मेहुणाच होणार आहे. मग त्याचं उत्तर आहे ब्रदर इन लॉ आहे, त्याचं उत्तर आहे सी, की एक्स आणि वाय हे एक्स बायको आहे, वाय नवरा आहे. त्याच्यानंतर ए आणि बी भाऊ भाऊ आहेत. ए हा एक्सचा म्हणजे बायकोचा भाऊ आहे आणि बी हा एचा भाऊ आहे, म्हणजे बी हा या बायकोचा सुद्धा भाऊ आहे. मग बायकोचा भाऊ हा मेहुणा असतो, मग ब्रदर इन लॉ आहे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न पाहूयात आपण आता. राम अँड श्याम आर ब्रदर्स, रितू अँड नीता आर सिस्टर्स, राम्स सन इज नीताज ब्रदर, हाऊ इज श्याम रिलेटेड टू रितू. या ठिकाणी पहा, राम आणि श्याम हे दोघं भाऊ आहेत. रितू आणि नीता ह्या दोघी बहिणी आहेत. रामचा मुलगा हा नीताचा भाऊ आहे. तर श्यामचे रितूशी नाते काय? तर खूप सोपा प्रश्न आहे की राम आणि श्याम हे भाऊ आहेत, रितू आणि नीता बहिणी आहेत आणि रामचा मुलगा नीताचा भाऊ आहे. याचाच अर्थ काय? रामचा मुलगा जर नीताचा भाऊ असेल तर ह्या रितू आणि नीता दोन्ही रामच्या मुली आहेत. मग हे श्याम रामचा भाऊ आहे, मग वडिलांचा भाऊ कोण होतो? चुलता होतो. मग रितू नीता ह्या रामच्या मुली आहेत. आणि राम हा यांचा वडील झाला आणि वडिलांचा भाऊ श्याम आहे, मग वडिलांचा भाऊ कोण असतो? अंकल म्हणजे चुलता असतो. ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर स्टार्टिंग फ्रॉम अ पॉईंट, स्टार्टिंग फ्रॉम ए पॉईंट पी म्हणजे पहिला पॉईंट पी दिला आहे. सोहन वॉकड 20 मीटर्स टुवर्ड्स साऊथ, ही टर्न लेफ्ट वॉकड 30 मीटर्स, ही देन टर्न लेफ्ट अँड वॉकड 20 मीटर्स, ही अगेन टर्न लेफ्ट अँड वॉकड 40 मीटर्स अँड रिच्ड अ पॉईंट, हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज द पॉईंट क्यू फ्रॉम द पॉईंट पी. तर या ठिकाणी पहा, सर्वात आधी काय करायचं आहे की सोहन हा दक्षिणेला 20 मीटर गेलेला आहे. मग दक्षिण दिशा आपण काढूयात. दक्षिणेला 20 मीटर गेलेला आहे, हे 20 मीटर अंतर आहे. पुढे काय केलेलं आहे त्यानं? ही टर्न लेफ्ट, दक्षिणेला चेहरा असताना डाव्या हाताला वळला म्हणजे पूर्व दिशेला गेला. किती गेलेला आहे? 30 मीटर गेलेला आहे. त्याच्यानंतर ही देन टर्न लेफ्ट, परत डाव्या हाताला वळून म्हणजे उत्तरेला 20 मीटर गेलेला आहे. पुढे काय केलेलं आहे? ही अगेन टर्न लेफ्ट, परत डाव्या हाताला वळला म्हणजे पश्चिमेला गेला. किती गेलेला आहे? 40 किलोमीटर गेलेला आहे. आता हे 30 आहे, बरोबर आहे, आणि हे 30 आहे म्हणजे इथपर्यंत, इथून हा स्टार्टिंग पॉईंट आहे त्याचा पी आणि हा एंड पॉईंट आहे क्यू. मग इथं स्टार्टिंग पॉईंटपासून इथपर्यंत किती येणार आहे? 10 किलोमीटर येणार आहे. तर 10 किलोमीटर आणि कोणत्या दिशेला आहे? पश्चिमेला आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. मी परत एकदा व्यवस्थित समजून देतो तुम्हाला की सुरुवातीला तो दक्षिणेला 20 किलोमीटर गेला, परत डाव्या हाताला वळला म्हणजे पूर्वेला 30 किलोमीटर गेला, परत डाव्या हाताला वळला म्हणजे उत्तरेला 20 किलोमीटर गेला, परत डाव्या हाताला वळला म्हणजे पश्चिमेला 40 किलोमीटर गेला. पण हे अंतर 30 आहे म्हणून हे सुद्धा 30 होणार आहे. मग या 40मधून 30 गेले, राहिले 10 म्हणजे हे अंतर 10 झाले. कुठून? इथून इथपर्यंतचं अंतर 10 झालेलं आहे. आणि या स्थानापासून पीपासून तो इथे आहे क्यूला म्हणजे तो पश्चिमेला आहे. तर 10 किलोमीटर आणि पश्चिम हे आपलं उत्तर आहे. ए नंबरचं उत्तर आहे. त्यानंतरचा 9वा प्रश्न पाहूयात आपण आता. इफ द थर्ड डे ऑफ मंथ इज मंडे, विच वन ऑफ द फॉलोइंग विल बी द 5th डे फ्रॉम द 21st ऑफ धिस मंथ. म्हणजे मराठीत सांगतो मी तुम्हाला. एका महिन्याच्या 3 तारखेला किंवा एका महिन्याचा तिसरा दिवस म्हणजेच 3 तारखेला सोमवार होता. तर त्या महिन्याच्या 21व्या दिवसापासून 5वा जो दिवस येईल त्या तारखेला कोणता दिवस होता? आता सर्वात आधी आपल्याला 3 तारखेला सोमवार होता हे लक्षात आले, बरोबर आहे. मग 21 तारखेपासून 5वा दिवस कोणता येतो? ते 21 आणि 5 26, म्हणजे आपल्याला 3 तारखेपासून 26 तारखेपर्यंत जायचं हे लक्षात आले सर्वांच्या. 3 तारखेला सोमवार आहे. आता एक नियम लक्षात ठेवा की 7 दिवसानंतर परत तोच दिवस येत असतो. नियम काय आपला? 7 दिवसानंतर परत तोच दिवस येत असतो. मग 7 दिवसानंतर परत जर तोच दिवस येतो तर 3 अधिक 7 केलं तर 10 आलं. 10 तारखेला सोमवार आला. 10 अधिक 7 जर आपण केलं तर 17 आलं. 17 तारखेला सुद्धा सोमवार येतो. 17 अधिक 7 जर आपण केलं तर 17 अधिक 7 येतं 24, म्हणजे 24 तारखेला सुद्धा सोमवारच येतो. मग 24 तारखेला सोमवार आहे तर 25 तारखेला मंगळवार होईल आणि 26 तारखेला बुधवार. तर सी त्याचं उत्तर आहे, बुधवार हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, अभाषिक कसोट्यावर आधारित प्रश्न आहे हा. तर 1, 45, प्रश्नचिन्ह 29, 30, 64, 70, 25, 5. इथे जर तुम्ही विचार केलात ना तर यांची जर बेरीज केली 1 अधिक 29 अधिक 70 तर ती बेरीज येते 100.
सेम तसंच आहे, 45, 30 आणि 25 यांची बेरीज 100 येते. मग या ठिकाणी 64 आणि 5 यांची जर बेरीज केली तर ती आली 69. मग 100मधून 69 वजा केलं तर 31 आले. म्हणजेच या प्रश्नचिन्हाच्या जागी जर 31 लिहिलं तरच या तिन्ही संख्यांची बेरीज 100 येणार आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे 31. ए त्याचं उत्तर आहे 31. आता 18वा प्रश्न आहे, द कॉस्ट ऑफ 5 चेअर्स अँड 3 टेबल्स इज Rs 3110. Cost of 1 chair is Rs 210, less than the cost of one table. What is the cost of 2 tables and 2 chairs? मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 5 खुर्च्या आणि 3 टेबल यांची एकूण किंमत 3110 रुपये आहे. एका चेअर म्हणजे एका खुर्चीची किंमत ही एका टेबलाच्या किमतीपेक्षा 210 रुपयांनी कमी आहे. तर 2 टेबल आणि 2 खुर्च्या यांची किंमत किती, असा तो प्रश्न आहे. तर सर्वात आधी काय करावं लागेल आपल्याला, समजा खुर्चीची किंमत x आहे, तर या टेबलची किंमत किती होणार आहे, तर सॉरी आपण टेबलची किंमत x मानू. टेबलची किंमत जर ठीक आहे, खुर्चीची किंमत x मानूयात, तर टेबलची किंमत होणार आहे x अधिक 210. आता हे कसं काढलं ते सांगतो. खुर्चीची किंमत टेबलाच्या किमतीपेक्षा 210 रुपयानं कमी आहे, याचाच अर्थ टेबलाची किंमत खुर्चीच्या किमतीपेक्षा 210 रुपयांनी जास्त आहे. मग खुर्चीची किंमत जर x मानली तर टेबलाची किंमत 210 झाली. आता या दोन्हींची या ठिकाणी 5 एका खुर्चीची किंमत x आहे, तर 5 खुर्च्यांची किंमत किती होणार आहे, 5x होणार आहे. इथं एका टेबलची किंमत x अधिक 210 आहे, तर 3 टेबलची किंमत किती होणार आहे, तर इथं होणार आहे 3x, कारण 3 गुणिले x केलं तर 3x, आणि 210 गुणिले 3 केलं तर 21 3 63, म्हणजे हे आलेलं आहे 630 आलेलं आहे. मग आता हे झालं 5 खुर्च्यांची किंमत 5x, 3 टेबलची किंमत 3x अधिक 630, म्हणजे 5x अधिक 3x केलं तर किती होणार आहे, 8x अधिक 630. पण ही जी किंमत आहे ही कशाच्या बरोबर आहे, 3110च्या बरोबर आहे. मग 8x अधिक 630 बरोबर 3110 असं होईल ते. आता पुढे काय होईल, त्या 3110मधून 630 वजा करावं लागतील. मग 3110 वजा 630 जर आपण केलं तर काय ते पहा, शून्यामधून 0 गेला राहिला 0, 18मधून 3 गेले राहिले 8, त्याच्यानंतर इथं झाले 7, 18मधून 7 गेले राहिले 4, आणि इथं म्हणजे 2480 आलेलं आहे. हे 8 गुणिले पुढे जाऊन भागिले होईल. मग 2480 भागिले 8 जर आपण केलं तर या ठिकाणी 8 × 8 8 × 24 8 × 8 0, 310, म्हणजे 310 रुपये कशाची किंमत आलेली आहे, खुर्चीची किंमत आलेली आहे. एका खुर्चीची किंमत 310 रुपये आली. तर आपल्याला विचारलं काय, 2 खुर्च्यांची किंमत किती. मग एका खुर्चीची किंमत जर 310 आहे तर 2 खुर्च्यांची किंमत किती होणार आहे, 310 गुणिले 2 केलं तर ते येणार आहे 31 2 62, म्हणजे 620 रुपये. 2 खुर्च्यांची किंमत झाली 620, हे लक्षात ठेवा. आता काय विचारले, 2 टेबलची. जर एका खुर्चीची किंमत 210 आहे आणि टेबलची किंमत 210 रुपयांनी जास्त आहे, इथं दिलं x अधिक 210, तर एका टेबलची किंमत किती होणार आहे, 310 आणि 210 जर आपण केलं, 310 अधिक 210 जर आपण केलं तर ते येणार आहे 0, इथं 2 आणि 5, म्हणजे किती आले ते 310 आणि 2 520 आले. मग एका टेबलची किंमत 520 आहे तर 2 टेबलची किंमत किती होणार आहे, 1040. मग 1040 आणि 620 यांची बेरीज केली तर 1660 हे त्याचं उत्तर येते. तर 1040 ही 2 टेबलची किंमत आली आणि 2 खुर्च्यांची किंमत किती आली होती आपली, 620 आली होती. मग यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे 1660. ए त्याचं उत्तर आहे 1660. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, अमोल इज ॲन इन्स्पेक्शन इन्चार्ज रिजेक्ट्स 0.08% ऑफ द आयटम्स ॲज डिफेक्टिव्ह. हाऊ मेनी विल बी एक्झामाइंड टू रिजेक्ट 4. आता या ठिकाणी पहा, अमोल हा एक इन्स्पेक्टर म्हणजे इन्स्पेक्टर आहे आणि त्याला काही वस्तू आहेत त्यांचं इन्स्पेक्शन करायचं आहे आणि तो जेवढ्या वस्तू चेक केल्या त्याच्यापैकी 0.08% वस्तू रिजेक्ट केल्यात. तर 4 वस्तू रिजेक्ट करण्यासाठी त्याला किती वस्तू चेक कराव्या लागतील, असं मराठीत प्रश्न होईल. तर समजा एकूण x वस्तू आहेत, मग xचे 0.008%, 8% म्हणजे 0.08/100 बरोबर 4, हे समीकरण सोडवलं की उत्तर येईल. मग पुढे काय होणार आहे, x बरोबर 4 गुणिले 100 भागिले 0. आता हे 2 जर दशांश चिन्ह काढले तर इथं अजून 2 शून्य द्यावं लागतील आणि इथं आलं आहे 8.
4 एट 4, 4 दोन्ही 8, बे एट बे, बे पंचे 10, म्हणजे उत्तर आले 5000. हे आपलं उत्तर आलेलं आहे. द बी त्याचं उत्तर आहे. 5000 वस्तू त्याला चेक कराव्या लागतील. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे. द 13वा हार्ड प्रश्न, इतका सोपा नाही हा. द टोटल पॉप्युलेशन ऑफ वरुड विलेज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज 5000. The number of males and females increases by 10% and 15% respectively, and consequently the population of the village becomes 5700. What was the number of males in the village? सोप्या भाषेत तुम्हाला मराठी सांगतो की महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वरुड गावची लोकसंख्या 5000 आहे. पुरुषांची लोकसंख्या 10% वाढली व महिलांची लोकसंख्या 15% वाढली. तर नंतर त्या गावची लोकसंख्या 5700 झाली. तर व्हॉट वॉज द नंबर ऑफ मेल्स, तर त्या गावात पुरुषांची संख्या किती आहे, असा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा, आता पुरुषांची संख्या आपल्याला कशी काढायची ते सांगतो मी. तर हा प्रश्न आपल्याला पर्यायाच्या सहाय्याने सोडवावा लागेल. आणि व्हॉट वॉज द नंबर ऑफ मेल्स इन द व्हिलेज, म्हणजे जेव्हा 5000 लोकसंख्या होती त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या किती होती असं आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी. तर इथे पहा, पर्यायाच्या सहाय्याने जर आपण सोडवलं, समजा पहिला ऑप्शन घेतला 2000. जर 2000 पुरुष असतील तर त्या 10% वाढ झाली पुरुषांमध्ये. मग 2000चे 10% 200 येतात. म्हणजे 5000मधून 2000 गेले, राहिले 3000, म्हणजे 3000 महिला आहेत. मग त्या 3000चे 15% काढले तर किती येणार आहे, ते 450 येतात. 200 आणि 450ची बेरीज ही 650 येणार आहे. पण आपल्याला बेरीज 700 यायला पाहिजे, कारण 5000वरून लोकसंख्या 5700, म्हणजे 700 वाढलेली आहे. पण ही बेरीज 700 येत नाही, म्हणून हे उत्तर येणार नाही. मग आता 2500 घेतलं तरी बेरीज 700 येत नाही. जर पुरुषांची संख्या 1000 घेतली तर बेरीज 700 येते. पहा कशी ते. जर पुरुषांची संख्या 1000 आहे असं जर आपण मानलं तर 1000चे 10% 100 येतात. मग आता 5000मधून 1000 गेले, राहिले 4000. 4000चे 15% काढले तर 15×4 = 60, ते आले 600. म्हणजे पुरुष 100ने वाढले, महिला 600ने वाढल्या. 100 आणि 600ची बेरीज येते 700. म्हणजे हे टॅली झालं आहे आपलं. म्हणजे सुरुवातीला पुरुष किती होते, 1000 होते, आणि महिला 4000 होत्या. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि नंतरचे पुरुष विचारले असते तर 1000 आधी 100 1800 आले असते. आणि नंतरच्या महिला विचारल्या असतं तर 4000 आधी 100 4600 आलं असतं. तर लक्षात आले सर्वांच्या. तर याचं उत्तर आहे सी, 1000 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे. सॅलरीज ऑफ रोहन अँड निशान आर इन द रेशिओ 2:3. इफ द सॅलरी ऑफ ईच इज इन्क्रीज्ड बाय 5000, द न्यू रेशिओ बिकम्स 40:57. व्हॉट इज निशान सॅलरी? म्हणजे सोपं सांगतो की रोहन आणि निशांत यांचा पगार 2.3 आहे. जर त्या दोघांचा पगार प्रत्येकी 5000 रुपयांनी वाढला तर नंतर त्यांच्या पगाराचे गुणोत्तर 40.57 झाले, तर निशांतचा पगार किती? तर या ठिकाणी पहा, असं होणार आहे की समजा हा प्रश्न ॲक्च्युली चुकलेला आहे बरं का. म्हणजे प्रश्न बरोबर आहे, पण त्यांचे जे पर्याय आहेत ते पर्याय चुकलेले आहेत. तरी पण मी तुम्हाला सोडून देतो, काय उत्तर येतं ते पहा. की रोहनचा पगार समजा 2x आहे. मग त्याचा पगार सुरुवातीला 5000ने वाढला, मग 2x अधिक 5000. त्याच्यानंतर निशांतचा पगार 3x आहे असं गृहीत धरू आपण. मग 3x अधिक 5000. तर नंतर त्यांचं गुणोत्तर किती झाले, 40.57 असं गुणोत्तर झालेलं आहे. मग आता तिरकस गुणाकार जर आपण केला तर 2x आणि 57 याचा गुणाकार येतो 114x अधिक 5000 गुणिले 57 केलं तर ते येते 2,85,000. बरोबर. हे 3x आणि 40चा गुणाकार केला तर ते येते, हे बरोबरच्या चिन्हाच्या समोर आता 120x येते, 4×12 120x. त्याच्यानंतर हे 5000 आणि 40चा गुणाकार केला तर ते आलं 2,00,000. मग आता इथे पहा काय करावं लागेल, हे जे 114x आहेत ते पुढे नेलं तर या 120मधून वजा होतील, आणि हे 2,00,000 या साईडला आणले तर 2,85,000मधून वजा होतील. मग आता काय होणार आहे, 120मधून 114 गेले तर 6x राहील, आणि या 2,85,000मधून 2,00,000 गेले तर 85,000 शिल्लक राहतं. म्हणजेच x बरोबर 85,000 भागिले 6 असं ते आपल्याला करावं लागेल. मग x बरोबर 85,000 भागिले 6 जर आपण केलं तर त्याचं येतं पहा, त्याचं उत्तर येतं 14,166.6667 किंवा 66 आपण गृहीत धरूयात. आणि त्याला जर
परत आपण निशांचं विचारलं 3ने गुणलं तर ते समथिंग 42,500 पॉईंट काहीतरी येतं पहा. म्हणजे एक्झॅक्ट सांगायचं झालं तर त्याला 42,500 येतं ते, पण पर्यायामध्ये 42,500 नाहीच आहे, म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं पर्याय चुकलेले आहेत. आणि आता शेवटचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे की अ मॅन purchased 5 oranges for Rs4 and sold them at the rate of 4 oranges for Rs5. The profit is, म्हणजे एका माणसाने 4 रुपयाला 5 संत्रे विकत घेतले व 5 रुपयाला 4 या भावाने विकले, तर या व्यवहारात त्याला नफा किती झाला. तर या ठिकाणी पहा, खरेदी किंमत झालेली आहे 4 रुपये. आता ही खरेदी किंमत 4 रुपये झालेली आहे, बरोबर आहे. तर आपण विक्री किंमत किती होणार आहे ती काढूयात. तर विक्री किंमत कशी काढावं लागेल आपल्याला, तर एक संत्रा किती रुपयाला विकला हे आधी आपल्याला काढावं लागेल. तर 5 रुपयाला 4 संत्रे विकलेले आहेत, बरोबर आहे की नाही. मग 5 भागिले 4 करावं लागेल. 5 भागिले 4 केलं तर 5 येतं 5, 5मधून 4 गेले राहिला 1, 10 झाले, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 1.25ला असे एकूण किती संत्रे विकलेत, 5 संत्रे विकलेत. मग 1.25 गुणिले 5 जर केलं तर ते येणार आहे 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12शी 2, हातचा आला 1, 6.25 आलं. मग खरेदी किंमत आहे 4 रुपये, विक्री किंमत आहे 6 रुपये 25 पैसे, म्हणजेच नफा किती झालेला आहे तर 6.25 वजा 4 जर आपण केलं तर ते येणार आहे 2.25 हा नफा झालेला आहे. पण हा 2.25 कशावर नफा झालेला आहे तर या 4 रुपयावर झालेला आहे. मग ते पुढे कसं सोडावं लागेल आपल्याला, तर 2.25 भागिले 4 गुणिले 100. आता हे दशांश चिन्ह काढण्यासाठी खाली 2 शून्य द्या, मग ते येते 225 भागिले 400 गुणिले 100. 0 0 0 0 कटला, 4 4 पंचे 20, 22मधून 20 गेले राहिले 2, 25 झाले, 4 सठ 24, राहिला 1, पुढे 25 येते, म्हणजे 56.25% नफा झालेला आहे. डी हे त्याचं उत्तर आहे 56.25. तर या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.